एक साईड उभा राहायचा बरोबर सगळ्यांची निघून जाईल तेवढ्यासाठी एक साईड इकडे प्लॉट आहे, इकडे प्लॉट आहे साहेब. दोन्ही बाजूनी प्लॉट आहे. उद्या समजा मला एक कंपनीचं कंपनीच्या गेटला ज्या टायमाला कंटेनर लागल, समजा कंटेनर अर्ध्या रस्त्यावर आला, मी तुमची परवानगी घेतल्याशिवाय रस्ता शिफ्ट करीत नाही. इथपर्यंत मला विषय तोच झाला. तुम्ही माझ्याकडे येऊन गेले, मी तुम्हाला काय सांगितलं, वर प्रस्ताव टाका, तुम्ही प्रस्ताव टाकला, परवानगी मिळेपर्यंत काहीच करू नका. हा विषय झाला होता का आपला? त्याच्यात नाही पण अजून काही केलं नाही सर. तसं नाही, परवानगी मिळेपर्यंत तसं नाही. कंपनी रस्ता आमच्याच हाती अजून प्लॉट मध्ये रस्ता अजून काय आम्ही जमा नाही केला कोणाला. तुमच्याच मालकीचा मी म्हणत नाही, अजून तर आमच्या मालकीचा. जेव्हा आम्ही दानपत्र करू तेव्हा सरकारचा विषय मालकी तो नाही. आज रस्ता हा रेकॉर्डला आहे ना, रेकॉर्डला चालूच राहता रस्ता. रेकॉर्ड रस्ता बंद केलाय का आपण? मग याचे नारगत प्रमाणपत्र घ्यायचं. रस्त्याची हद्द आम्हाला याची एनओसी द्या. घेतली का तुम्ही? घेतली नाही ना, पण आपण माझं म्हणणं ते फक्त तेवढं घेणं गरजेचं होतं. मग आम्ही तुम्हाला त्यावेळेस या सेंटरपासून एवढं सोडा तेवढं सोडा, ते त्याच्यात आर्टिस्ट टाकून दिलं असतं, तुम्ही तुमचे काम करायला मोकळे. आमचा काही रोल नाही, आमचा विषयच नाही. तुम्ही टाकू नका कंपनी कंपाऊंड मारू नका. कंपाऊंड मारू नका. आम्ही आजही काढू. आपण तुम्हाला तुमच्या हात पाहिजे असेल आम्ही आजही काढू. काढायला विषय नाही काही. एनओसी घ्यावं लागतंय तुम्हाला. 100% ऍग्री त्याला. तुम्ही एवढं मोठं स्ट्रक्चर उभं करता माहिती तुम्हाला. तुम्ही बिना नॉलेज उभं नाही करत. तुम्हाला माहिती वेगवेगळ्या एनओसी लागतात, परवानगी लागतात, ग्रामपंचायतीची लागणारच आहे, लागते ना रस्त्याची लागणारच आहे. ती प्रस्ताव टाकून द्यायचं होतं ना. आम्ही तुम्हाला त्यावेळेस त्याच्या अटीशर्ती किंवा एवढं अंतर सोडून तुमचं काम करा, हीच परवानगी. काम करू नका असं म्हटलंच नसतं. परवानगी देतो आम्ही. कधी एवढं अंतर, तुमचं एवढं अंतर राखून तुम्ही काम करा, तुमचं कंपाऊंड करा आणि तुमचं स्ट्रक्चर उभं करा. आम्ही परवानगी नाकारत नाही. ते करणं गरजेचं होतं हे मला म्हणायचं. परवानगीचं नाकार आम्ही अजून काहीच बंद नाही केलेलं, काहीच नाही केलं. पुढे बंदच नाही तो बंद केला. आम्ही रस्ता बंद केलाय का? बंद करतोय कोण म्हटलंच नाही. आम्ही रस्ता बंद केलेच नाही. आम्ही पुढं मी पण म्हणत नाही. आल्यापासून एकतरी शब्द म्हटलं का मी बंद केलाय रस्ता. मग काय हे सगळं भाऊ? आम्ही पुढचं काय काहीच बघायचं नाही का? एनओसी घेणं गरजेचं होतं. माझं एवढंच नाही. त्या रस्त्यापासून आम्हाला याची एनओसी मिळावं किंवा आम्ही स्ट्रक्चर बांधकाम करणार आहे किंवा आम्हाला आमचं संरक्षण किंवा कंपाऊंड बांधायचे, आम्हाला त्याची नागरिकप्रमाणे दाखला मिळावा. ठीक आहे, ते करतो आम्ही. त्याचं काही विषय करावं ते लागणारच आहे. तसं नाही. ते करावं सांगा. शिफ्टिंगचा जो विषय होता ना, शिफ्टिंगचा विषय ते माझ्याकडे घेऊन आले. त्यांना मी क्लिअर डायरेक्शन दिले, क्लिअर डॉक्युमेंट. त्यांना आजही माहिती विषय आपलं भेट पण नाही, बाकीची माझी भेट नाही. पण त्यांची माझी गेल्यास वर्ष होत आले. त्यांना मला 7-8 महिन्यापासून मला भेटत आहे. त्यांना म्हटलं तुम्ही तिकडे प्रस्ताव टाका, त्यांना काय अहवाल लागेल आम्ही पाहणी करू, आमचा अहवाल देऊ, जो इथं आहे तो. आणि वरून घेतली आम्हाला काही अडचण नाही. तुम्हाला कार्यकारी अभियंत्यांनी किंवा शिवसाहेबांनी परवानगी दिली रस्ते शिफ्टिंगला, तर आम्ही कशाला तिथं अडचण करू? नाही आम्ही अजून तसं काही रस्ता बंद केला नाही. परवानगी मिळाली आहे शिफ्टिंगची. दुसरी गोष्ट मी म्हणत नाही बंद केलाय. आम्ही रस्ता शिफ्टच केला. म्हणजे कंपाऊंड करायचं जे आहे ना, आम्ही आमच्यासाठी बनवलं फक्त. अजून लोकांसाठी आपण शिफ्ट नाही केला रस्ता. कंपाऊंड जे आहे ना, कंपाऊंडला पण एनओसी घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. इथं तिथं असो किंवा इथं असो, ते प्रकरण टाकलंच नाही, प्रस्ताव टाकलाच नाही. तुम्ही एनओसी किती लागतं? 8-15 दिवस. हे काम चालू होत 15 दिवस होता. तेवढ्या दिवसात तुमची परवानगी मिळून गेली असेल, काय अडचण होती? काय तेच सांगतोय, काय अडचण? ते एवढं मोठं प्रस्ताव टाकला, या प्रस्तावाला एनओसी घ्यायला काय अडचण होती? तुम्हाला सांगितलं असतं एवढं अंतर सोडून तुमचं कंपाऊंड करा. आम्ही कंपाऊंड करू नका म्हणणारच नाही. फक्त अंतर सोडा, जे आहे तो आमच्या नियमानुसार एवढं अंतर सोडा, तुमचं काम करा. तुम्हाला प्रस्ताव टाकायला काय अडचण होती? तुम्ही काहीच नाही टाका, डायरेक्ट चालू करून टाकलं. पंढरपूरला होतो 2 महिने. नाही, पंढरपूरला पायवारीत होतो मी. पायवारीतून आल्यावर ते मी तुम्ही प्रस्ताव टाकून द्या, आम्ही देऊ तुम्हाला काय आमच्या नियमानुसार अंतर आणि तिकडे करावं लागेल तुम्हाला. सगळ्या माणसांचं म्हणणं एकच आहे, आम्हाला हा रस्ता चालू लागेल. आमच्या रस्त्यावरती अतिक्रमित फक्त आता सध्या परिस्थिती म्हणजे अतिक्रमित झालेले रस्त्यावरती आम्हाला आता तो पूल बघा कुठं कोपऱ्यावरती रस्त्यावर होतो. पण मला वरचा रस्ता आहे ना, तो दोन्ही गाड्या येतो शिफ्ट पाहिजे. तेवढं ते काय तुमचं मोजमाप आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारी असतात. अजिबात नाही जेसीबी लागेल तिथे, कुणी येऊन तिथे आमच्या जमिनीतून आमच्या 10 लोकांचा रस्ता आहे तो. तालुक्यातले किंवा जिल्ह्यातला सगळा नकाशा देतो. कोणते रस्ते गेलेले सांगितले त्याला एवढं तुम्ही सहज आज झाले सगळे आले येतच का? आम्ही येडे म्हणजे आम्हाला आम्ही बोलते म्हणून एवढं हे करताय का? एवढं नाही आता आम्ही लोक गोळा करू शकत का? काय तुम्ही वागत आहे? आम्हाला माहित आहे, आम्हाला सगळं माहिती हो. लोकांना काम करते लोक. चांगलं ऐक पूर्ण
डांबरीचा विषय चाललाय डांबरीचा विषय चालू आहे, 10 वर्षाचा विषय चालू आहे. हे संदीप दादा, थांबा. तुम्हाला मी सगळे नियम जी आर देतो नकाशा देतो. 20 वर्षापासून किंवा 20 वर्षाच्या मागचे जेवढे रस्ते रेकॉर्डला आहे ते रस्त्यावर आज कुणी हरकतही घेऊ शकत नाही, मोबदला मागू शकत नाही, शिफ्टिंगचा विषय राहत नाही. शिफ्टिंगचा विषय आला त्यांना मी डायरेक्ट परवानगीला पाठवून दिला आणि त्यांनी आमच्याकडे अहवाल मागितला, जे तुमचे डॉक्युमेंट मागितले तुमचे डॉक्युमेंट केलं, त्यांनी परवानगी दिली वरच्या अधिकाऱ्यांनी. मला काही अडचण नाही. अरे बघा, आम्हाला अनलिगल करायचं नाही. आम्हाला अनलिगल करून अनलिगल झाकायला पण तेवढा वेळ लागणार. आम्हाला कशाला अनलिगल करायचंय मला सांगा बरं. इलिगल कोण म्हणतो? आणि हे सगळं कशाला चालू आहे? हे सगळं अडवणूकच चालू आहे गोष्टीची ना. दुसरं काय एवढे लोक गोळा करायचे, आम्ही एवढे गोळा करी केले मला सांगा बरं. मी जे आमच्या केलं का आम्ही लोक गोळा? बद्दल जे बोलतो तेवढं बरोबर. तुमचं काय बोलणं आहे ते मला माहिती नाही. माझं म्हणणं एवढंच आहे, तुम्ही करा, परवानगी घेऊन करा, आमचं काही अडचण नाही. फक्त आम्ही जेवढं अंतरावर सांगू तेवढं अंतरावर तुमचं काम करा, काही अडचण नाही. ते मला मान्य आहे ना, मग पण तुम्ही जे अंतर सांगशाल पण एनओसी ऐका ना, एनओसी ही आधी घ्यायची राहते, काम झाल्यावर नाही घ्यायची राहत. तुम्ही आता काम सगळं उभं कराल मग एनओसी घ्याल, हे उलटं काम होऊन जाईल. नाही. प्रस्ताव टाकून द्या तुमचा, आम्ही तुम्हाला परवानगी देतो जे असेल ते. पण आता- सेंटरपासून दोन्ही बाजूला एवढं सोडा म्हणून. आता जे तुम्ही जे मला म्हणते जे अंतर सोडून हे करायचं त्याला नियम या काळापासून तर शेवटपर्यंत एका फक्त माझ्या एकट्या पुरता आहे. हे असा नियम नाही, तुम्हालाच नाही, सगळ्यांना नियम आहे. काय तुमच्यासाठी नाहीये. नाही हे गप्प हे शांत राहू नका असं झालं. आम्ही कोणाबद्दल करणार नाही, ऐका ना सर, आम्ही कोणाबद्दलच करणार नाही. आमच्या गावाच्या कानाला जाऊन सगळ्यांना ठेवले. सगळ्यांना करा. आता बरं झालं आले तुम्ही. आता तुम्ही सुरुवात करता सुरुवात करा. जे साईट पट्टे आणि ऐका सगळ्यांची तयारी. इकडून सुरुवात करा. घर ओटे असेल काढून घ्यायचे कुठपर्यंत लगेच काढा. मी माझ्या स्वतः माझ्या ज्याचे ओटे त्यांनी स्वतःहून काढून घ्यायचे. ऐका भाऊ. आहे ना, कोण नाटकं बोलायचं एवढं ना वाटतं, एवढं नाही घरी सर आपण ऑलरेडी ठेवलेले लगेच चालू करा. आपलं काय जे आपलं काय बोलवायचं? त्याला गरज तो बोलवी. आपलं काय आपल्या पैशाला का उतारलं का आपलं जेसीबी बोलवायला? बाकीचं जे अतिक्रमण आहे ते शासन काढायला तुम्ही तुमच्या पुरतं पहा. फक्त आहे ना तुमचा प्रस्ताव परवानगीला टाकून द्या आम्ही. आणि पुढचं काय ना त्याचं तुम्ही विषय तुमच्या कामाबद्दल हरकत आहे तुम्ही घेऊ शकता, अडचण नाही. तुम्हाला काय अडचण, तुम्ही 2 वेळेचं लेखी द्या ग्रामपंचायतला, ते येतील, त्यांचं चालणं सुटलं, आम्ही येऊ. त्यांनी जी प्रोसेस केली तुम्ही करा ना. त्यांनी 7 ठिकाणी अर्ज दिले, तुम्ही द्या. चला ठीक आहे. बरोबर आहे की नाही संदीप? नाही सर, मला आम्हाला आम्ही ऑलरेडी अर्ज दिलेले आहेत सगळ्या ठिकाणी. सगळ्या ठिकाणी अर्ज दिले, सगळं झालेलं आहे. काय त्याचं काही एवढं विशेष नाही. तुम्हाला असं वाटतं ना इथं अतिक्रमण आहे, तुम्ही अर्ज लिहून द्या, हां, शासनी त्यांची ते काढून आम्ही त्याची पाहणी करून सांगू काय करायचं ते. आपल्याला काय आपण काय दिसू फक्त आहे ना आता हे तुमचं अजून रनिंगच काम आहे. तुम्ही सर परवानगी एवढं प्रस्ताव काय, आम्ही टाकून ऑलरेडी द्या. आमच्या प्लॉटमध्ये केले. आम्ही 2-2 फायदा काढायला त्याला काही वेळ लागणार नाही. त्याला काय असं वेगळं काहीच केलेलं आणि नाही. गाव तुमचं आहे कायमस्वरूपी, तुम्हाला राहायचे रस्ते तुम्हाला वापरायचे, थोडं सौजन्याने भूमी. अहो, आम्ही सौजन्यानेच करतो. आम्ही कोणाचं भांडायला फिरत नाही. आम्ही काय करतो? आम्ही भांडायला नाही ना आलेलो. आम्हाला काय भांडायला जायचं कोणासोबत? आम्हाला सगळ्यांसमोर आम्ही सांगतो आम्हाला काहीच नको. आमचा रस्ता सगळा मोकळा पैसा आहे, पट्टे पैसे समजून आमच्या रस्त्यात जेव्हा आम्ही भांडण करायला आलेलोच नाही ना. बाकीच्या जर वेलकम पावलं आम्ही ते पण काढू. सगळे डायरेक्ट तिथपर्यंत. जे डाम आले ना आता रस्त्यामध्ये मार्किंग करून द्या. मला पोल लावायचे पण इडून करा, इडून सुरुवात करा. मार्केटला इथून सुरुवात आता लगेच मार्किंगला इडून सुरुवात करा. लगेच मार्किंग करा. वाईटिंग आणा. हा, जा बाई, lighting घेऊ. हा, ये. ये lighting घेऊ. तुम्हाला इथं लाईन दाखवून देतो, ती लाईन धरून द्या बघा. 3 मीटरचा रस्ता नाही, नाही, सगळं करा. हो साहेब, इथं तुम्ही उभे असल्याशिवाय कुणीच करून देणार नाही. तुम्हाला उभं राहावं लागणार आहे. तसं कुणीच करून देणार नाही. त्याऐवजी 4 मीटर सांगा. मी आणि हे तुम्हाला सांगतो, मी अजून 2 दिवस कंपाऊंडचं काम लेट करतो. काही फरक पडणार. अजून 10 दिवस लेट होतं, काही फरक नाही पडणार. जर परवाच्या दिवशी रविवारी समजा हे काम जर नाही त्यांनी जर नाही उकारलं तर मी आहे त्या जागेवर तिकडे जाऊन पाहून या एकदा तुम्ही. पुढे हे करेल, मार्किंग करेल. जर परवाच्या दिवशी जर नाही जर हे झालं तर मी सोमवारी तिकडे पोल लावणार. सध्याच्या स्थितीत जे पोल रस्त्यावर येतं हे आम्हाला नाही नाही, ठीक आहे ना, ते येणार नाही ना आम्हाला. तुम्ही मोकळे ठेवा, तुम्ही जर रस्ता वापरा, सगळं हे करा. रस्त्याला कुणी यावे जास्त तुम्ही रस्त्यावरती या गोष्टी करा, पण या पोल बांधा, कंपाऊंड बांधा हे नको आम्हाला. सगळ्यांना पाहिजे. एवढं फक्त सगळ्यांना असं तुम्ही उभं राहायचं आता. आम्ही ना डोंगरे तुमचा आमचा काही विषय नाही. आम्हाला तुम्ही अशी जागा मोकळी वापरा. पण या अशी जे बांधा करणं, हे करणं, रस्त्यात पोल लावणं, हे आमचा जीव नाही. शासनाला जागा करून देतोय हे तुमचा प्रश्न आहे.
तुम्ही काय करताय नेमकं हे तुम्हाला कळायला पाहिजे. बाकी विषय सोडून द्या. आम्ही तुमच्या निदर्शनास आणून दिले बाकीच्या पुढचे पावलं आम्हाला उचलायला लावू नका. आम्हाला जर वाद करायचे असते तर आणि याच्या याच्या पूर्वीच पूर्वी केले आम्ही आजपर्यंत कोणी आम्ही कोणाला वाईट बोललेलं नाही. तुमच्या सगळं भांडणच नाही आता. आम्ही सगळं वाईट भांडण भांडण काहीच नाही. फक्त आहे रेकॉर्ड आहे ना तेवढं आम्हाला मोकळं करून द्या. रेकॉर्डले आहे तेवढं मोकळं करा. हा आणताय का वैटिंग आणताय का? हा, गेलंय कोणा. बाकीचे यांनी समजा ज्या बी असेल आपण त्या काढून घेऊ. बरोबर हो साईड लावून ट्रॅक्टरवर नाही जायचं. त्याला फोन करू इथे बोला त्याला. मार्किंग दोन्ही बाजून मारून द्या. त्याला दाखवून 4 पॉईंट द्या. मग आता एक लक्षात घ्या आपण देऊ ज्याचे अतिक्रमण आले ते काढायची जबाबदारी तुमची आहे. आता जिथं जिथं आहे हा एखादं पॉईंट नाही सरसकट सगळ्यांनी नाही काढायचे सगळ्यांचे काढायला. गावाचा तो परका इथून तर वाडीपर्यंत जेवढं जेवढं येईल तेवढं आम्हाला स्पॉट द्या. तुम्ही सगळ्यांनी उभं राहायचं. तुम्हाला मशीन आम्ही देऊ 4 माणसं देऊ ते काढून आजच द्या. आणि बॉर्डर मार्किंग लावून त्यांना जेवढा प्रत्येक येईल ते पॉईंट करून घ्या. पॉईंट टाकून देतो तुम्हाला नंतर दोरेल तुम्ही अखंड मार्किंग करून द्या. ते पुढे ते असं राहतंय बरं का. हा रस्ता आहे ना त्याला सेंटर राहतो. तेव्हा 3.5 इकडे 3.5 दोन्ही बाजू काढायची. सरपंच आपलं काही जास्त निष्ठा नका होऊन देऊ. पण वसूल भाजी का नाही, हा रस्ता होताना काय आम्ही नव्हतो तेव्हा तुम्ही नव्हते. हा रस्ता होऊन गेलाय. आता हा येतं ते सेंटर का धरणार. त्याच्यामुळे तुम्ही कोण आणि आम्ही कोण त्याला कोणाशीच घेणं नाही. मग ये आता तिला एका कोणा अन्याय करायचा नाही. सगळ्याला फार डायरेक्ट वाडीपर्यंत फार वाडीच्या वर तिडवा काढा डायरेक्टली. दोन्ही पट्ट्या सारख्या इथून सुरुवात केली का डायरेक्ट वर टाकीपर्यंत डायरेक्ट. रस्ते सांगते किती
इकडे घ्या माग. बरं बरं पाठवलं. 3 मीटर इथं जास्त असेल टर्नला जास्त थोडं मध्ये घे. अरे इथं रुंदीकरण सुद्धा आता रुंद राहणार नाही, चौफुली वाटली पुढे. थोडं मध्ये घे. थोडे मागं आता बाजूला थोडे थोडे अरे ऐका, सगळे पाय बा साहेब काय दाखवतात ते पहिलं पाय. 10 फुटाचा रस्ता आहे 3 मीटरचा. इथून 1 मीटर साईड पट्टी इकडे टाकायची, 1 मीटर साईड पट्टी तिकडे टाकायची आणि मग गडरायची लाईन टाकायची. वाईटिंग आणा ना. वाईटिंग आणा कुठे? डायरेक्ट काढायला करीत रस्ता दाखवू राहिला 3 मीटर झाला का रस्ता, मग आता त्याच्यावर 1 मीटर टाकतील. थोडे सेंटर सेंटर घेतला ना तू मध्ये सेंटर म्हणजे राऊंड करायची गरज नाही. कडून ओढून घ्या नाही तर 50 आहे का ते करतील मार्किंग बरोबर. 375 इकडे 375 इकडे टाका सेंटर इथून हा असं करा डायरेक्ट निम्मनी. 3.75 सेंटर मारा हे 50 ला 50. तुकाराम सेंटर चुना टाकीत. चुना आहे एक जणाच्या हातात चुना घ्या बरं. दोन बाजूला हातात धरा फक्त पॉईंट टाकायचं फक्त. पुढं टाकायचं थांबा. बरोबर. बरोबर. आता इथून 3.75 इकडे 375 इकडे दोन्ही बाजूला 75 काढा ना अजून 75 इथं 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 हे इथं इथपर्यंत जायचं सेंटर. मी काय म्हणतो पुढे असे वाला जरा असे वाला इकडे वाला तिकडे एक मार्किंग टाकरे केला म्हणा एवढीच मार्किंग इकडे टाका. हट्टी पडून घ्या. पुढे दादा मग तिथं धरा कोपरा पुढे मागा सारखा हो आवड साहेब 7.5 मीटर लागेल. सरका थोडे मागे हो सरका हो चष्मेवाले बाबा सरका मागे थोडीशी हे असं धरा, तुम्ही लांबवा. इतकं ठेव. जाऊ दे, वड असं. जा मागं. इकडे किती आहे? 7.5 7.5 होता. 7.5. आता ही जी हात आहे ना आपली गटाची बाहेरची बाजू बघ बाहेर. त्याच्या आत गटर आहे. हो त्या बाजूला चुना घेऊन जा तिथून आतमध्ये गटर आहे. त्याची पुढं पाय घे झाड काढा ते वर ते झाड चल वर ते झाड तिथं याच्या आतमध्ये गटर येईल लक्षात टाका ठेवा. तर दोन्हीचे आतून गाठारी. बरोबर ना? 7.5च्या आत 3 जी बकेट बसवली. पुढे घ्या बाजूला घ्या झालं की इथं? त्याला ये पुढे धरा म्हणजे मोठी करा एखादा पुरवाडा तिकडे टाकायला आम्हाला सगळं टाकलं. चला बरं बाजूला वा सगळे सारखं बाजूला एक 75 वाढून घ्या आता लगेच. दोन्ही बाजू इकडे करायचं. या इकडे वरती चुना टाका. बाबा मागे सारखा थोडी लागेल.
यांचा काढा एक यांचा मारून तिकडे एक मार्किंग मारा तिकडं चला फायनल झाली नाही ना ते लगेच टिकाव पाहिजे होतं इकडच्या वाटावर बाजूला तुम्ही डांबर पावते ना मागे डांबर येत आहे हो, डांबर येत आहे, डांबर येत आहे. मागे पाहा ना डांबर पुढे 2 मिनिट तुम्ही मागे पुढे बाजूला समोर दिसलं पाहिजे साहेबांना पाहू द्या साहेब इकडे येतोय हा इकडे चला बरं इकडे मार्क चला घ्या बरं तिकडं चला तिकडे डायरेक्ट आपला एरिया नाही का हा गोल्टी मी नाही चला पाय पाय थोडे घ्या इकडं चला पाऊंडर इकडे एक जण आणा दोन ठेवा ना मोठी भरून आहे. हा तुम्ही उपराची किनारे किनारा गटारी याच्यामध्ये ना सगळा आपल्या इकडे मध्ये गटारमध्ये सरपंच आले तर माई एक भांडी करून जाते चला चला आपण चला कुठे टेपतो ना
नांदुरशिंगोटे नाशिक पुणे हायवेकडनं एकलव्यनगर चिंचवणवाडी या रस्त्याकडे जात असताना बऱ्याच लोकांनी तिथं अतिक्रमण केलं आहे. मी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देतो का हे झालेलं अतिक्रमण आम्ही तुम्हाला वारंवार दाखवूनही दिले, आमचे पत्रव्यवहारही झाले आणि हे अतिक्रमण जर निघालं नाही तर आम्ही मोठं इथं आंदोलन छेडणार आहे. कारण या रस्त्यावरती ये जा करताना शाळेतील विद्यार्थी असतात, मोलमजुरी करणारे लोक, गरीब लोक या रस्त्याने जात असतात आणि याच्या अगोदर इथं ॲक्सिडेंटचे प्रमाण फार झालेले आहे. मी प्रशासनाला विनंती करतो की झालेलं अतिक्रमण जर तुम्ही त्वरित काढलं नाही आणि ते पुढे एक झेड आकाराचा रस्ता तयार झाला आहे नवीन, तो आम्हाला मान्य नाही आहे. तेव्हा प्रशासनाने आम्हाला जो जुना रस्ता आहे तोच दिला पाहिजे आणि जर तो रस्ता आमचा रोखला तर आम्ही तीव्र स्वरूपाचं असं आंदोलन करू, रास्ता रोको करू. त्याच्यामुळे मला प्रशासनाला विनंती आहे या गोरगरीब मायबाप जनतेच्या वतीनं का आमच्यावरती कुठला अन्याय नाही झाला पाहिजे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे याचीच प्रशासनाने दखल घेऊन आणि आमचा जो वहिवाटीचा 80 वर्षापूर्वी जुना रस्ता आहे तोच आज आम्हाला पाहिजे. आणि जर तो रस्ता आमचा बंद झाला तर आम्ही एक नाशिक पुणे हायवे रोडला चक्का जाम आंदोलन करू ही प्रशासनाला विनंती करतो आणि त्यांनी आमचे प्रश्न त्वरित मार्गी लावा ही विनंती करतो. थांबतो. आमचे आदिवासी लोक असतील, दलित लोक असतील किंवा अन्य काही लोक असतील, हे सर्व लोक या ठिकाणी काही पूर्वीपासून लोक म्हणजे पिढ्यानपिढ्या हा रस्ता वापरत होते आणि तो रस्ता वापरत असताना जवळजवळ भारत स्वातंत्र्य होऊन 80 वर्षे तर पूर्ण झाले, परंतु त्याच्याही आधीपासून या ठिकाणी आमचे आदिवासी लोक या ठिकाणी या दऱ्याखोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वास्तव्य करत आहे आणि हा रस्ता त्या ठिकाणी वापरला जातो आहे. परंतु हल्ली काही दिवसापूर्वी या ठिकाणी काही लोकांनी क्षेत्र या ठिकाणी विकत घेतलं आणि विकत घेतलं असल्या कारणानं त्या ठिकाणी त्यांनी रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलं आणि ते अतिक्रमण या ठिकाणी हटवावं म्हणून आम्ही 15 ऑगस्टच्या ग्रामसभेमध्ये पण या ठिकाणी ठराव दिलेला आहे. ग्रामसभेकडून तो ठराव घेतलेला आहे, निवेदन त्या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे. पंचायत समितीकडं, बांधकाम विभागाकडं आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि तहसील कार्यालयामध्ये पण या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे. या सगळ्या गोष्टी होत असताना आज या ठिकाणी आम्हाला भरपूर ठिकाणी उडवडीची उत्तरं देण्यात आली का हा रस्ता आम्ही शिफ्टिंग करू, हा रस्ता आमच्या क्षेत्रातून जातो आहे, हा रस्ता आम्ही बंद करू. म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आदिवासी बांधव या ठिकाणी एकत्रित येऊन आम्हाला या मीडियाच्या या माध्यमातून एकच सांगायचे अधिकारी लोकांना किंवा प्रशासनाला का आमचा हा पूर्वीजात हा नांदुरशिंगोटे ते एकलव्यनगर चिंचवणवाडी तसेच नळवाडी हा जो रस्ता आहे हा या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं शिफ्टिंग किंवा याच्या मार्गामध्ये बदल करू नये. आमचा जो रस्ता आहे तोच रस्ता आमचा या ठिकाणी कायमस्वरूपी या ठिकाणी ठेवण्यात यावा आणि या रस्त्याच्या आजूबाजूला जे अतिक्रमण झालेलं आहे या अतिक्रमण त्वरित काढण्यात यावा हीच या ठिकाणी आम्ही उपस्थित सर्व आदिवासी बांधवाच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो. जर आमचा पुढील काळामध्ये हा रस्ता कुठे शिफ्टिंग केला किंवा या रस्त्यामध्ये कुठल्या प्रकारचा अडथळा आला तर आम्ही या ठिकाणी फौजदारी गुन्हा दाखल केल्याशिवाय राहणार नाही आणि तेही करून जर या ठिकाणी प्रशासनाला जर जाग येत नसेल तर आम्ही सर्व आदिवासी बांधव या ठिकाणी वसत असणारे सर्व आदिवासी बांधव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन या ठिकाणी छेडू. त्या आंदोलनामध्ये आमचे सर्व लहान लेकरं, महिला मंडळ आणि सर्वच म्हातारे ज्येष्ठ सर्व लोक या ठिकाणी रस्त्यावरती उतरून आणि आमच्यासोबत असणारे जे गाया मेंढ्या जे जनावरं असेल यांना पण रस्त्यावरती घेऊन आम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन छेडू अशी या ठिकाणी आम्ही प्रशासनाला या माध्यमातून विनंती करतोय. आम्ही गेल्या भरपूर दिवसापासून तोंडी सांगून बघितलेलं आहे, आपण या मीडियाच्या माध्यमातून बघितलं रस्त्यावरती कुठल्या प्रकारचं अतिक्रमण झालं. बऱ्याच ठिकाणी आता त्यांचा शिफ्टिंगचा प्रयत्न चालू आहे, परंतु शिफ्टिंगचा जो रस्ता आहे तो आम्हाला मान्य नाही आहे. ज्यावेळेस सरळ रस्ता जो आहे तो रस्ता बंद करून ते वळणावरती रस्ता देत आहे त्या ठिकाणी झेड आकाराचा रस्ता होतोय आणि त्या रस्त्याने आम्हाला वाडीवरचे जे लहान मुलं असतील, शाळेत जाणारे असतील, आमचे ज्येष्ठ असेल यांना जीव घेणार तो रस्ता होणार आहे. सरळ रस्ता असताना पण भरपूर प्रमाणात त्या ठिकाणी अपघात, ॲक्सिडेंट त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेले आहे. आमच्या वाडीवरच्या लोकांचे, लहान मुलांच्या शाळेत जाताना अपघात झालेले. हा सरळ रस्ता असताना तरी अपघात होत आहे. जर हा झेड आकाराचा रस्ता, हा वळणाचा रस्ता जर असला, तिकड समोरून हायवे त्या समोरून येतोय आणि हायवेचा जो नांदुरशिंगोटेकडे वळणारा उतार आहे त्या उताराच्या ठिकाणी लगत तो रस्ता त्या ठिकाणी त्यांनी जॉईंट केलेला आहे असं आम्हाला दिसून येत आहे. आणि म्हणून आमचा या रस्ता शिफ्टिंगला पण उपस्थित तर आता या ठिकाणी थोडेच लोक या ठिकाणी आहे, कुणी कामाला गेले, कुणी काय, पण भविष्यामध्ये जर आमच्याकडे जर दखल घेतली नाही, आमच्याकडे जर शासनाने लक्ष दिलं नाही तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन छेडू अशी विनंती या ठिकाणी या मीडियाच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला करतो आणि थांबतो. जय आदिवासी, जय हिंद, जय भारत.
अतिक्रमण केलेल्या व्यक्तीचं नाव आता त्या ठिकाणी ते क्षेत्र आहे, ते क्षेत्र संदीप राजेंद्र शेळके अशा या व्यक्तीच्या नावाने येतं आहे. आणि ते जे बांधकाम जे चालू आहे ते कुठल्याही प्रकारचे अधिकृत ग्रामपंचायतकडे आम्ही त्या ठिकाणी चौकशी केली असता कुठल्याही प्रकारचा अधिकृत परवानगी त्या ठिकाणी घेतलेली नाही आहे. आणि परवानगी न घेताच या ठिकाणी मोठा अतिरेक होतोय. आम्ही वारंवार तेच सांगतोय का आमच्यावरती जो अन्याय अत्याचार जो होतोय किंवा जो रस्त्याच्या अतिक्रमणाचा जो विषय आहे, आमचा ज्यावेळेस अतिक्रमण होतं त्यावेळेस आम्ही वेळोवेळी रस्त्यावरती आलेल्या अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु अधिकाऱ्यांचं मनापासून त्या ठिकाणी त्या कामाकडे लक्ष आम्हाला दिसून येत नाही आहे. आमच्या मनासारखं उत्तर त्या ठिकाणी आम्हाला दिसून आलेलं नाही आहे. बघू शकता आपण या ठिकाणी अतिशय तीव्र संताप या ठिकाणी आदिवासी समाजाच्या वतीने व्यक्त केला जात आहे. नाशिक पुणा हा जो महामार्ग आहे, या महामार्गावरती जे काही अतिक्रमण सदृश्य परिस्थिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहात, त्या ठिकाणी प्रशासनाने योग्य दखल घ्यावी आणि येणाऱ्या जाणाऱ्यासाठी जो रस्ता आहे, जो पूर्वीचा रस्ता आहे, तो व्यवस्थित पद्धतीने शासनाच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून त्यांचे जे अधिकारी आले त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी योग्य ती कारवाई करून तो रस्ता सुधारित पद्धतीने आणि साईड पट्ट्या टाकून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी अशी या सर्वांची जी काही मागणी, त्या मागणीला नक्कीच चांगला काही असा प्रतिसाद शासनाकडून भेटेल अशी या सर्वांची जी काही अपेक्षा आहे ती पूर्ण होईल. SN न्यूजसाठी संतोष शिरसाट, धन्यवाद.